अरे सुर गया तो नूर गया, ताल गया तो बाल गया, नहीं तो स्टेशन का हमाल हो गया. दादा साऊंड वाले, माझ्या गावात कुत्र जरी भुकलो, कुत्र सुरात भुकतय. आणि अक्का माझ्या गावात एखादं जलमलेलं बारक बाळ जर रडायला लागलं, व्या 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 करू सुरात रडते. ही मारुडाला आला जुगलबंदीला, अतुल हत्येकर तुझी माझीर लावली आज जोड, मैदानी तोडीला तोड. तुझी माझीर जमली आज जोड, मारुड तोड. तुझी माझीर जमली जोड, हो दे भारूड तोडीला तोड. तुझी माझीर माझी तुझीर, तुझी माझीर जमली आज जोडे. तात्या मावशी पाचच्या गावला आमचं पाहुणा येतं, पाचच्या गावला आमचं पाहुणा येतं. मग येता येता पाहुण्याच्या घरी गेलो, पाहुण्याने ह्याला विचारलं महाराज सरबत घेणार का चहा घेणार. पाहुणे काय म्हणले ह्याला, महाराज सरबत घेणार का चहा घेणार. ही काय म्हणते, सरबत होईपर्यंत चहा द्या की. तुला दोन्ही पाहिजे, एवढी साखर स्वस्त आहे. बोल तुझी माझीर लावली आज जोडे. तात्या ही तुमच्या गावचा जावई आहे, आता हातेकर चोपडी गावचं जावई बुवा आहे. जरी तू जावई असला इथला, तुझ्या बरगड्यातनं धूर काढील. तुझी माझीर लावली आज जोड, उद्या मैदानी तोडीला तोड. तुझी माझीर लावली आज जोड, उद्या मैदानी. तुझी माझीर जमली जोड, हो दे भारूड तोडीला तोड. तुझी माझीर जमली जोड, हो दे भारूड तोडीला तोड. विठ्ठल विठ्ठल फ्रेश बसा फ्रेश. काय म्हणतो, तुझी माझीर जमली आज जोड. ए मोहिते काय म्हणला, मावशी सगळ्यांचं लक्ष आहे ना, सगळेजण फ्रेश बसा. चला फ्रेश, सगळ्यांचं लक्ष बारोडाकडे पाहिजे, झोपल्यासारखं कोणी बसायचं नाही. हा ए मोहिते काय म्हणतो, तुझी माझीर जमली आज जोड. पण मावशी दादा, नवरा बायकोची जोड ठिकाणा. नवरा तर अगोदर मरतो, नाही तर बायको तो अगोदर मरते. त्या ब्रह्मदेवानं मारलेली गाठ असते, जमवलेली जोड असते. ती जोड शेवटपर्यंत टिकत नाही. आमच्या दोघांची मन जोड शेवटपर्यंत टिकणार नाही. जोड एकच टिकल, एक त्या देवाची दुसरी भक्ताची. तीच जोड शेवटपर्यंत टिकेल, बाकी कुणाची जोड शेवटपर्यंत टिकणार नाही. ए मोहिते, तू कुठल्या झाडाचा पालायस आणि काय म्हणतो, मी या चुपडी गावचा जावाय. जावाय जरी असला तरी बरकाडीतनं धूर काढतो. ए मोहिते, लगा ही मतदारसंघ माझा आहे, लगा ही माणसं माझी आहे ती. ए तुला दिवसाचा न्या दाखवतो दिवसा. आणि काय म्हणतो, सूर गया तो नूर गया, ताल गया तो बाल गया, नाही तो स्टेशन का हमाल हो गया. आणि काय म्हणतो, आमच्या गावात कुत्र जरी भुकलं, काय साऊंड आलं हाय का नाही, काय म्हणतो, आमच्या गावात कुत्र जरी भुकलं सुरात भुकत. ह्याचा आवाज सुंदर आहे, एक नंबर आहे. एक थांब जरा, हात जोडू नको, जरा दम काढ. त्याचा आवाज सुंदर आहे, एक नंबर ह्याचा आवाज आहे. यानं बारोडाला सुरुवात केली, पाठीमागणे 4 काळी कुत्री पळत गेली. मावशी त्या कुत्र्याला वाटलं आपली भावकी आली. ए मोहिते, अरे तुझ्या सारखा मी असा कधी चिडणार नाही, तुझ्या सारखा मी असा कधी रडणार नाही. पण बऱ्याच दिवसांनी घावला मैदानात. मोहिते आज घावलाय आज. बऱ्याच दिवसांनी घावला मैदानात. तुला झित मोकळा असा सोडणार नाही. तुला दिवसाचा अन्य दाखवेन. अरे कोणी बी येऊ द्या किती बी मोठा, अरे भिणार नाही मी त्याला. कुणी बी येऊ द्या किती बी मोठा, अरे भिणार नाही मी त्याला. आणि मग मी कट्ट
कट्टर भारुड वाला ए, मैं कट्टर भारुड वाला कभी झुकेगा नहीं रे साला कट्टर भारुड वाला कभी झुकेगा नहीं रे साला कट्टर भारुड वाला मैं झुकेगा नहीं रे साला कट्टर भारुड वाला मैं झुकेगा नहीं रे साला कोणी बी येऊ द्या किती बी मोठा भिणार नाही मी त्याला कोणी बी येऊ द्या किती बी मोठा भिणार नाही मी त्याला ए संदीप पुष्पा पुष्पराज मैं झुकेगा नहीं साला ए पोरांनो बेडे बेडे सावधान. हा मावशी लक्ष आहे. ए दादा लक्ष आहे. काय म्हणला मोठ्यान म्हणत बरं का पुष्पा पुष्पराज मैं झुकेगा नाही ही पुष्पा नाही फुसकाय फुसका. काय बोलते लगा संदीप अय मावशी या संदीपचा सांगायचा विषय कुठं काय विकावं त्याची सुद्धा अक्कल लागते. या संदीपचा दुधापासून पेढ बनवून विकायचा धंदा आहे. भारुडकर करत पेढाचा धंदा करतोय. आता आपल्याला सगळ्याला माहिती आहे आपल्या सांगोलचा रविवारचा मोठा बाजार असतो. ह्याचं पेढ घेऊन सांगोलच्या बाजारात विकायला गेला खरा आहे पण कुठं बसावे ह्याची अक्कल लागते. हे कुठं बसला हे उंदर गुशिवा मारायचं म्हातारा औषध घेऊन बसलं होतं त्याच्याकडला जाऊन विकायला बसला. ह्याचा पेढा म्हणजे एक नंबर खव्याचा पेढा म्हशीच्या दुधापासून बनवलेला एक नंबर खव्याचा पेढा. हे तिथं बाजारात म्हणायचा एक नंबर खव्याचा पेढा. साईडचं म्हातार म्हणायचं खाल्लं का मरताई. ए मोहिते तुझा पेढा विकल करतो वंदन मी कुलदैवताला करतो वंदन मी कुलदैवताला वीर शिवबा संभाजी राजाला करतो वंदन मी कुलदैवताला वीर शिवबा संभाजी राजाला वंदन मी कुलदैवताला वीर शिवबा संभाजी राजाला करीतो वंदन मी कुलदैवताला वीर शिवबा संभाजी करतो वंदन मी कुलदैवताला वीर शिवबा संभाजी राजाला करतो वंदन मी कुलदैवताला वीर शिवबा संभाजी राजाला करीतो वंदन मी कुलदैवताला वीर शिवबा संभाजी राजाला करतो वंदन मी कुलदैवताला वीर शिवबा संभाजी राजाला. चला मूळ विषयाकडे सगळेजण फ्रेश बसा. चला फ्रेश. आपला आजचा मूळ विषय काय भारुड आहे म्हणून सांगतात नाथ महाराज सांगतात की या संतांनी समाजाला दिशा दाखवण्याचं काम केलं. हा वाईट मार्गाने चाललेला समाज चांगल्या मार्गावर आणण्याचं काम संत साहित्यानं केलं म्हणून तर नाथ महाराज सांगतात धान्यानं गाव हवाली केला. महाराज तुम्ही म्हटला धन्याने गाव हवाली केला पण धनी कोण आणि गाव कोणता इथं कुणाला कळलं नाही समजावून सांगा. बरोबर आहे. नाथ महाराज म्हणतात धन्यानं गाव हवाली केला. मग मावशी दादा ऐकलं तर भारुड आहे नाहीतर जीवाला बिरुड आहे. मग धनी कोण आणि गाव कोणता याचा विचार करणं गरजेचं आहे. धनी मध्ये भगवंत परमेश्वर त्या परमेश्वरानं आपल्याला गाव दिला कोणता चोपडी नाजरा सांगोला सोलापूर कोल्हापूर संदीप तिकडे कर्नाटक आज ही तो उघड फाटक नाही तर झाडाला लटक यापैकी कोणता गाव नाही. आज 3.5 हाताचा हे गाव शरीर त्या परमेश्वरानं आपल्याला दिले म्हणून तर नाथ महाराज सांगतात अरे धन्यानं गाव हवाली केला विसर त्याचा तुम्हास पडला. अरे ज्याने देह दिला दान त्याचे करावे भजन पण त्या परमेश्वराचं त्या पांडुरंगाचं त्या देवाचं नामस्मरण मात्र आपल्या मुखामध्ये येत नाही. मग शेवटी काय होईल म्हणून तर नाथ महाराज सांगतात शेवटी या माझी बुवाचा टोला तुम्हावरी बसेल की जी मायबाप. मग त्या आयुष्याच्या शेवटी त्या यमाचा फटका बसल्याशिवाय राहणार नाही म्हणून तर नाथ महाराज सांगतात हवाली केलाय गाव धन्याने हवाली केलाय गाव हवाली केलाय गाव धन्याने हवाली केलाय हवाली केला गाव धन्यानं हवाली केला गाव हवाली केला गाव धन्यानं हवाली हवाली केलाय गाव धन्यानं हवाली केलाय गाव हवाली केलाय गाव धन्यानं हवाली केलाय गाव. संदीप महाराज चाली कुठं लावा लागतात कुठं दादा मावशी एखादा जुन्या चालाचा जर भारुडकारिता आला
तिथंही एक बी माणूस थांबत नाही. मग चाललेल्या जमान्यानुसार आणि चाललेल्या काळानुसार चाली कुठं लावा लागतात. चाली कुठं लावा लागतात. डोकं फिरलं या बयेच डोकं फिरलं या. हवाली केलाय गाव धन्यान हवाली केलाय गाव. हवाली केला गाव धन्यान हवाली केला गाव. हवाली केला गाव धन्यान हवाली केला. हा चला मावशी बोलाय ना अक्का. ओय अक्का बोलाय ना फ्रेश बसा फ्रेश. चला हा महाराजांनी सांगितलं धन्यानं गाव हवाली केला. कळलं धनी म्हणजे कोण आणि गाव कोणता कळलं का आजी. धनी म्हणजे कोण. तुम्ही सगळे आजारी आहे काय. धनी म्हणजे कोण. हा देव देव गाव दिला कोणता गाव. आमची भाषा कळते ना अक्का तुम्हाला. ओय अक्का बोलणं कळते ना माझं बोलणं. भाषा कळावी. काल रात्री कार्यक्रम सांगलीला कार्यक्रम संपला 11ला. तुमच्यासारखी लोक प्रेमळ म्हणली माहिती महाराज आज आराम करणं उद्या सकाळी जावं तुमच्या गावाला जावा. एका घरात झोपायला आम्ही गेलो. त्या घरात एक 80-85 वर्षाची म्हातारी होती. तात्या मावशी मला डोक्याखाली उशी घेतल्याशिवाय झोपच लागत नाही. मी त्या घरातल्या आजीला म्हणलं आजी उश्याला का हाय का. आता मला का माहिती त्या आजीच्या नातीचं बी नाव उश्याच होत. तिनं चालू केलं कुठलं रे बाबा. उश्याला लग्नाला 10 वर्ष झाली उश्याला अजून काय नाही. मी कुठल्या उश्याला म्हणलं होतं अक्का कुठल्या उश्याला. आणि ती म्हातारी काय म्हणते उश्याला काय नाही. बोलणं कळावं. पंढरपूर जगात प्रसिद्ध आहे. तात्या मावशी तुम्ही 2 नंबरची अक्का बसले तुम्ही आजारी आहे काय. तुम्ही हसत का नाही. होय होय अक्का काय अडचण आहे. बोलणं कळतंय ना बोलणं. पंढरपूर जगात प्रसिद्ध आहे. आजी पंढरपूर जगात प्रसिद्ध आहे. मग अमेरिकेची एक महिला पंढरपूर कसलाय बघायला आलती की एवढं पंढरपूर गाजलंय काय आहे बघावं म्हणून अमेरिकेची महिला पंढरपूरला आली. चंद्रभागा कैकाडी महाराजांचा मठ ती विठ्ठलाची मूर्ती बघून ती अमेरिकेची महिला तिच्या भाषेत म्हणली कशी वाव इट्स वंडरफुल. तिच्या भाषेत म्हणली इंग्रजीमध्ये कशी वाव इट्स वंडरफुल. आपल्या चुपडीतली एक म्हातारी गेली ती पंढरपूरला. तिनं ऐकलं ती अमेरिकेची बाई म्हणते वाव इट्स वंडरफुल. आपल्या ती म्हातारी म्हणली ए बाय ही वंडरफुल नाही पंढरपूर हाय. बोलणं कळतंय ना. बोलणं कळावं. चला विषयाकडे. महाराजांनी काय सांगितलं भारुडात धन्यानं गाव हवाली केला. धनी म्हणजे देव गाव म्हणजे शरीर. शरीर देवानं शरीर दिलं इथं आलोय. मग ही गाव कसा आहे. एकनाथ महाराज म्हणतात अरे गाव भरला पाचाने. हे शरीर पंचमहाभूतांनी तयार झालं. अग्नी वायू पृथ्वी आप आणि तेज या पंचमहाभूतापासून या देहाची रचना आहे. एकनाथ महाराज म्हणतात अरे गाव भरला तुझा पाचाने. मग 25 तत्वे या देहात झाले धनी. पण तेही गुंतल्या आपापल्या व्यसनी. आम्ही विसरून गेलोय त्या देवाला हो माय बाप. अरे मग या गावात वस्ती भरपूर आहे. नाथ महाराज म्हणतात गावात वस्ती भरपूर आहे. कोणत्या गावामध्ये. कोणत्या गावामध्ये. तुमच्या चोपडी गावामध्ये नाही. या 3.5 हाताच्या देहामध्ये या शरीरामध्ये जोपर्यंत ताकद आहे जोपर्यंत शक्ती आहे तोपर्यंत म्हणून इथं नाथ महाराज सांगता अरे या गावात वस्ती भरपूर आहे. तववरी आपले हित पावे. म्हणजे तोपर्यंत भक्ती परमार्थ करा. कधी या शरीरात जोपर्यंत ताकद आहे शक्ती आहे तोपर्यंत. तुम्ही म्हणसाल बघू म्हातारपणी भक्ती परमार्थ करू तरुणपणामध्ये जरा मज्जा करू मज्जा. पण मावशी दादा म्हातारपणी काय अवस्था होत्या. म्हातारपणी काय अवस्था होत्या. तोंडाचा दात पडलेला असत्यात. तोंडाचा दात पडलेला असत्यात आजी. तरी राम 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 म्हणायला गेल्यावर तोंडात येत या 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 अवस्था म्हातारपणी आहे. म्हणून तर नाथ महाराज सांगतात अरे या गावात वस्ती भरपूर आहे. तववरी आपले हित पावे. जर काली उपाय ते कोणाचे चाले ना की जी माय बाप. मग तात्या तुम्ही म्हणसाला तारुण्यात मज्जा करो भक्ती परमार्थ म्हातारपणी करो. तुम्ही म्हणसाला म्हातारपणी पंढरपूरची वारी करो. म्हातारपणी आळंदीला जाओ. म्हातारपणी कीर्तन ऐकू. पण म्हातारपणी भक्ती होत नाही तात्या. आजी म्हातारपणी काय होत. डोळे गावची लागती कवाडे. या नाकापुरी शेंबूड बदा बदा पडे. तुझ्या तोंडापूरची 32 खेडे. म्हातारपणी ओस पडतील की जी मायबा. म्हातारपणी काय होतं नाथ महाराज सांगतात अरे मान गाव डगमगू लागेल. मावशी मान हलायचं सुद्धा प्रकार आहे दादा.
मानालयचा सुद्धा प्रकार आहेत. एखादी मराठी टेकलेली म्हातारी असू द्या, मराठी टेकलेली म्हातारी, वय झालेला म्हातारी असू द्या, तिची मानाशी उभी आलती बघा. आणि एखादं मराठी टेकलेलं म्हातारं असू द्या, मराठी टेकलेलं म्हातारं वय झालेलं, त्याची मानाशी आडविल ते बघा. नग 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 नग. याला सुद्धा कारण आहे मावशी. होय दादा, याला सुद्धा कारण आहे. अहो या म्हाताराने या म्हातारीला तरुणपणामध्ये लय त्रास दिलेला असतो, लय त्रास. ए चहा बनव, ए जेवायला वाढ, ए पाणी दे. पण कसं आहे दादा, म्हातारपणी गाडी रिवर्स गिअर घेते तेव्हा म्हातारपणी म्हातारी म्हाताऱ्याला म्हणती नवदनी, तवाचा दमका राहिलाय काय, राहिलाय काय, राहिलाय काय, तेव्हा म्हातारा म्हणत नाही ग सकू, नाही ग सकू, नाही ग सकू. ही अवस्था म्हातारपणी आहे. अरे हा देह चांगला आहे, हा शरीर चांगला आहे, तोपर्यंत भक्ती परमार्थ करायचा आहे. म्हणून तर नाथ महाराज सांगतात, मान गाव डगमगू लागेल, पोट गाव पाठीशी लागेल, भोपरपुरीचं मन का मोडेल, ऐशी फजिती होईल की जी माय बाप. आजी आजी समोर बसलेली आजी. आजी म्हातारपणी भक्ती का होत नाही माहितीये का? म्हातारपणी पंढरपूरची वारी होत नाही का बर? गुडगे गावची मेटे मोडती. अक्का म्हातारपणी काय होत? गुडगे गावची मेटे मोडती, पाय गाव दुखायचं चालूच राहती आणि हातापुरे वाळून जाती. आईशी पट फजिती म्हातारपणी होईल बाबा. मग आईशी देह गावची गडबड झाली, ती पाहून माझ्या संतांना दयाली. संतांनी काढून रसायनवली या गावाला दिली की जी माय बाय. तात्या बारीक सावध बस बरं का, सावध. संतांनी काढून रसायनवली या गावाला दिली. कोणती रसायनवली दिली? कोणतं रसायन या गावाला दिलं संतांनी? भक्तीचा करोनी काढा, तयाशी दिदला धडपुडा, हरिनाम स्मरणाचा निकाडा. हात उतारा या देहाला संतांनी दिला हो माय. एका जनार्दनी शरण उतरून दिव्य रसायन, छेदुनी भक्ती भावाचे बंधन, तुम्ही वैकुंठवास कराल की जी माय बाप. 4 दिवसापूर्वी आमचा कार्यक्रम कोल्हापूरला. लक्ष आहे ना? फ्रेश बसा, चला फ्रेश बसा, फ्रेश सगळेजण फ्रेश. मावशी नीट बसा. ह्या संदीपचा सांगायचा विषय ऐका. 4 दिवसापूर्वी आमचा कार्यक्रम कोल्हापूरला, कार्यक्रमाला कोल्हापूरला गेलो. कार्यक्रम सुरू झाला, अशीच लोक सगळी समोर बसली होती आणि अशीच गर्दीत लांब एक आजी बसली होती. आजी आमच्या पद्धतीनं आम्ही बारुडाला सुरुवात केली. मी माझ्या पद्धतीनं बारुडाला सुरुवात केली. समोर बसलेली आजी खुदू 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 असायची. माझा बारुड संपायचा, संदीप महाराजांचा बारुड सुरू व्हायचा. संदीप महाराजांचा बारुड सुरू झाला, समोर बसलेली आजी मुळू 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 रडायची. 10-15 मिनिटं झालं, अर्धा तास झालं, 1.5 तास झालं, 2 तास झालं, प्रकार चालला होता. माझं लक्ष आजीकडे गेलं. मी आजी जवळ गेलो ना आजीला जाऊन विचारलं, आजी आजी काय भानगड काय? मी बारुड म्हणायला लागल्यावर तुम्ही खुदू 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 असताय. ही संदीप मोहिते बारुड म्हणायला लागल्यावर तुम्ही मुळू 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 रडताय. एवढं कशाचं दुःख वाटतंय? त्या आजीनं सांगितलं, काय सांगायचं बाबा तुला, काल माझं 10,000चं बोकाड होतं रे, 10,000चं माझं बोकाड मेलं. या संदीप मोहितेचा मी आवाज ऐकला तसं मला माझ्या बोकडाचं ध्यान झालं. रातभर असंच बोकाड वरडत होतं रे, वरडून वरडून मेलं रे, आणि ह्याच्या आवाजानं मला माझ्या बोकडाचं ध्यान होतं. या अक्का लक्ष आहे? तात्या लक्ष आहे? लक्ष आहे? काय म्हणला आता? काय म्हणला? 4 दिवसापूर्वी बारुडाला गेलो. मी बारुड म्हणायला लागलो का समोर एक आजी बसली होती. माझा आवाज आजीने ऐकला आणि आजी मुळमुळू मुळमुळू रडायला लागली. का रडायला लागली? तर माझा आवाज बोकडासारखा आहे असं हे जर म्हणणं आहे. होय अक्का, तुमच्या आईची शपथ देऊन सांगा, माझा आवाज बोकडासारखा आहे. अक्का, माझा आवाज बोकडासारखा आहे. आणि ही बारुड म्हणायला लागला, ही बारुड म्हणायला लागला का समोर बसलेली आजी खुद 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 हसायची. का हसायची? तर ह्याचा आवाज 1 नंबर आहे म्हणून आजी हसायची. बरोबर आहे, ह्याचा आवाज 1 नंबर आहे. बरोबर आहे. लता मंगेशकर ह्याची आईची बहीण आहे. काय बोलतेस लगा संदीप? नाही बरोबर आहे, थांबा. लता मंगेशकर माझ्या आईची बहीण आहे. भारताची गान कोकिळा, भारतरत्न लता मंगेशकर काय गाणं गाऊन ठेवले हो? ए मेरे वतन के लोग जरा आंखों में भर लो पाणी. नुसतं गाणं जरी ऐकलं तरी डोळ्यात पाणी येत आहे का नाही? बरोबर आहे का नाही? ती लता मंगेशकर जर माझ्या आईची बहीण असेल, मला किती गर्व वाटायला पाहिजे, आहे का नाही? पाठीमागल्या वेळेला मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर एक महिला गायक आलती बघा.
तेरी मेरी तेरी मेरी. रानू मंडल माहितीये का तुम्हाला? रानू मंडल गटुळ घेऊन गाणी म्हणत हिंडत होती बघा. ती रानू मंडल ह्याच्या आईची बहीण आहे.